गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे ट्रेन मधून. कालच्या ब्लॉगची सुरुवात झाली होती गाडीतून, 4 व्हीलर मधून, आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात झाली आहे ट्रेन मधून. आणि आज आपल्यासोबत हे पण आहे. काल समोर होते, श्राव मागे होती. श्रावची काल तुम्ही बघितलं किती बडबड बडबड चालू होती. श्राव पण आमच्या सोबत आहे, पण ती कॉलेज मधून निघालीये, म्हणजे ती पोहोचेल. आणि आता आम्ही पोहोचतो. आता आम्ही कुठे चाललोय, कशासाठी चाललोय हे मी तुम्हाला सांगेल, पण जरा थोड्या वेळाने. तर चला, अगोदर आम्ही ना तिथे पोहोचतो आणि मग तुम्हाला सांगते मी की आम्ही कुठे चाललोय. हाय गाईस, तो आम्ही पोहोचले आता इकडे नाट्यगृहाच्या इथे. कुठलं नाटक बघायला आलो आपण मला माहीत पण ना गाईज. नाटकाचं नाव काय हे मला घेऊन आलेत, आणि श्राव तिकडे वरती आहे. मी तुम्हाला दाखवते आम्ही कुठलं नाटक बघायला आलोय. आणि आम्ही आलो विले पार्लेला. हे बघा श्राव समोर दाखी बघा, चेकिंग करायला. एक कुठलं नाटक आहे ग? आता थेट तुमच्या घरातून हे नाटक बघायला आलो आहे गाईज. सुमित राघवन. गाईज आता आम्ही आलोय आतमध्ये. तुम्ही बघितलं सुमित राघवन सुद्धा आहे नाटकामध्ये. आणि आम्हाला नाही, सॉरी, नाटकामध्ये नाही, ते बघायला आलेत नाटक. आणि आम्हाला त्यांची छोटीशी झलक पण भेटली. अगं मला वाटलं आहे म्हणून. आता आम्ही आतमध्ये जातोय हा गाईज. आणि गाईज शो एकदम हाऊसफुल आहे. कॉर्नरला आहे का आपण? हाय, भूक लागली ना? नाही, मग काय खाल्लं? बर्गर आणि कोक. कोक का पिला? मी बर्गर काहीच. मी इथे पोचली 2:30ला आणि 4चं नाटक होतं. तर मी जम्बो किंगला केली आणि बर्गर आणि कोक पिलाय. गाईज हिला कोक बिलकुल प्यायचं नाहीये, तरीही कोक पिते. मला खूप थंडी गाईज हे बरोबर आहे का सांगा? मी माझ्यासाठी आणलं होतं ते. बाबा मला थंडी वाजते खूप. आज आमच्या कॉलेजमध्ये मला इतकी मजा आली ना, असं वाटतं आता रोज जाणार कॉलेजला. हां, म्हणजे खूप मजा आली. आज काय केलं? CR अपॉइंट केले ना आज. अच्छा, आयुषी बनली. ओरडलो आणि जोरात. तिला बनायचं होतं म्हणजे मॉनिटर, क्लास रिप्रेझेंटेटिव्ह. गाईज सगळे प्रमुख पाहुणे येत आहेत. एक पहिल्या सीटवर तुम्ही बघितलं ना, तिथे सुमित राघवन बसून होते. आणि या साईडला ती कुठली तरी ही होती, ती नाही का, मला नाव नाही आठवत. एवढा शो हाऊसफुल आहे ना गाईज, दाखवते. हे बघा, हळूहळू सोमवारचा दिवस आहे आणि पब्लिक बघा, म्हणजे अजून हळूहळू येते. जेव्हा पूर्ण येईल ना तेव्हा पण मी तुम्हाला दाखवते. आणि आम्हाला एलमध्ये तिकीट भेटले. आणि गाईज माझा फोन झाला. ओ शिट. गाईज हिने बर्गर आणि कोक खाल्लं बोलते. मी हिला टिफिन दिला होता. माझा टिफिन माझ्या फ्रेंड्स लोकांनी खाल्ला, मला खाऊ नाही दिला. मी जसा डब्बा उघडला ना, हात आले असे 4-5 इडली बघते संपली. सगळ्यांना इतकी चटणी आवडली, ते बोलतात रोज हेच आहे. मी रोज कसं इडली आणि चटणी आणू गाईज? घोर काय बोलते, अन्याय माझ्यावर. गाईज चला, मी तुम्हाला थोड्या वेळाने भेटते. गाईज आम्ही नेक्स्ट मंडेला पण येणार नाटक बघायला. हां, हर मंडेला. सुमित राघवनचं. कुठलं नाटक आहे? ही दोस्ती तुटायची नाही. ओ नाही, मला ते बघायचं आहे. सुमित राघवन आणि चिन्मयीचं. अच्छा, तेच आहे का? ओ सॉरी, मला माहीत नव्हतं. गाईज चला, सीट सगळी पब्लिक येते हळूहळू. आम्ही भेटू तुम्हाला थोड्या वेळाने. गाईज तुम्हाला माहिती आहे, नितीन आहे ना त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात चांगली गोष्ट शेअर करत आहेत. ऐका.
आयुष्यातलं पहिलं परफॉर्मन्स म्हणजे आम्ही शाळेत असताना या स्टेजवर आम्ही बालनाट्य. बालनाट्य ना नाट्यप्रयोग केला होता. अच्छा. केदार शिंदेसोबत. आयुष्यातलं पहिलं म्हणजे या थिएटरसोबत खूप आठवणी जोडलेल्या जोडलेले आहेत. आहेत. चला गाईस, आता आम्ही जाणार, आम्ही नाटक संपल्यानंतर हॉटेलमध्ये जाणार, जेवणार आणि घरी जाणार. सगळं घरी जाणार. नाही, हे मी बाहेर ह्या लोकांनी मला आणलं आहे तर मी त्यांना असंच तर सोडणार नाही. तू दुपारी पण बाहेरचंच खाल्लंयस. एक्सक्यूज मी चर्चगेटहून आली, तिकीट काढलं, बस बघ ह्या लोकांनी मला ट्रीट दिलं पाहिजे आता. पण गाईस तुम्हाला सांगू, यांनी मला सांगायचं तरी ना तिथे जाऊ कुठलं नाटक आहे. गझल हां, काय गजाली? अगं थांब, आज हलतो सोमवार कॅमेरा. movie बंद असेल एकदम नाही. ह्याच्यावर चेक केलं. करा चेक. येस, हे लोक डॅडू आणि गाईज माझे प्लीज एक मिनिट. वाईव्स मॅच होतात. गाईज प्लीज, यांनी गाईज ह्या लोकांनी मला ॲटलीस्ट सांगायचं ना की आपण कुठलं नाटक बघायला चाललो काय. मला फक्त बोलले तयारी कर, आपल्याला नाटक बघायला जायचं. नाटकाचं नाव माहीत नाही, नाटकात कोण आहे ते माहिती नाही आणि घेऊन आले. मला नाटकात कोण आहे ते माहित होतं पण नाव नव्हतं माहित मला. एवढं हळू बोलते, त्यात बिलकुल आवाज जाणार नाही. लोक ऐकतात आणि चालेल. डॅडूचं आणि माझं तर ब्रेन कनेक्ट होतं एकदम. आता आम्ही जाणार गजालीला. अच्छा, ती गजाली काय आहे? ती सोनाली बेंद्रेचा इंटरव्ह्यू बघितला पण तिथे. हां 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 हां, हो ते इथेच आहे अंधेरी विलेपार्लेला. ओके गाईस, तर चला आम्ही इंटरवलमध्ये भेटतो. उपस्थित सर्व रसिक प्रेक्षकांचं आमच्या थेट तुमच्या घरातून टीम तर्फे रियालिटी शो येतोय ज्याचं नाव आहे थेट तुमच्या घरातून. काय नाव म्हणालस राहुल? थेट तुमच्या घरातून. हे तुमच्या घरातून आवडलंय. हा, छान. हा, मस्त, मस्त. मला आवडलंय. या शो मध्ये काय होणार माहितीये बाबा? आई अरे, आता याचं लग्न करायचं म्हणलं तर सोन्याचा भाव 1.5 लाखाच्या वर गेलाय. गरीबाने कुठून आणायचे हो एवढे पैसे? नाही. ग्रुप नाटकाचे व्यवस्थापक सुनील नार्वेकर, व्यवस्थापक वैभव जाधव, व्यवस्थापक दिलीप बंदे, कलाकारांची थोडक्यात ओळख करून देतो. श्रुतीच्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंद, राहुलच्या भूमिकेत ओंकार राऊत, साराच्या भूमिकेत भक्ती देसाई और मदरच्या भूमिकेत प्रथमेश शिवलकर, संध्या कदम यांच्या भूमिकेत नम्रता. या नाटकाचे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता दीपक कदम यांच्या भूमिकेत प्रसाद. नावाचं पेज आहे, फॉलो करा म्हणजे अपडेट्स मिळतील. तुमच्या प्रतिक्रिया कळवा, आम्ही नक्की त्याला रिप्लाय करू. काहींनी फोटो काढलेत, व्हिडिओ काढलेत, सोशल मीडियावर शेअर करा, आम्हाला टॅग करा. पुढच्या 7 तारखेला पुन्हा घेणार आपला दुपारी 4 वाजता प्रयोग आहे. नाटक आवडलं असेल तर मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की सांगा. आणि पुन्हा एका इतक्या सुंदर रिस्पॉन्ससाठी तुमच्यासाठी खास हाय गाईज, आम्ही आलो नाट्यगृहाच्या बाहेर. नाट्यगृहाच्या बाहेर कसं वाटलं नाटक? ऑसम. गाईज खरंच याची सगळी प्रतिक्रिया मी तुम्हाला घरी गेल्यावर देईल. आता आम्ही सध्या रोडवर उभे आहे. आता आम्ही चाललोय सोनाली बेंद्रे फेम गजाली हॉटेल. फेम नाही, तिला आवडतं ते. आम्ही हे बघितलं इंटरव्ह्यू ती तिकडे जेवली आहे म्हणून ह्यांना तिकडे जायचं जेवायला. नाही, तिने ती बोंबीलची चटणी ती होती ना, मला ती खायची. हिने खाल्ली पण नाही तरी पण ही करते अशी करते. चला ए डॅडू, गाईज खरंच नाटक खूप भारी आहे. या ना. मला इंटरव्हल झाली तेव्हा मी शूट नाही केलं कारण आम्ही वडे खात होतो. मग आत्ता म्हटलं चला थोडंसं शूट करूया. तर चला आत्ता बघा मागे थिएटर आहे आणि आता ह्यांची इच्छा आहे की जेवायचं आणि मगच घरी जायचं. तर आता आम्ही पण आता रिक्षा पण ह्यांना काय भेटत नाही.
चालायला 10 मिनिटं लागणार. नाही मला चालत नाही, त्याच्यामध्ये खूप उजळ आहे बॅग माझी. चला आधी आम्ही रिक्षा शोधतो आणि मग तुम्हाला मी भेटते. प्राईम लोकेशनला एकदम कॅफे होता आणि मस्त कॅफे हा एकदम पॉश. आणि त्याच्या समोर आहे ना ते फ्रँकी वगैरे भेटतात, तर मी तिकडे जात होती हा. आणि मग मी असं सहज फ्रँकी बघितली, वाव. आणि मी एवढं केलं तर मम्मा मला बोलली चल. मी काय मी तिला बोलली नको नको नको, तरी पण तुला असं भारी कॅफेमध्ये घेऊन गेले. आणि मग नंतर बोलली अगं नको खूप महाग आहे. मला बोलते का गणे मी मनाला मारत राहायचं. अरे आत्ता तिला मन मारायचंय. अरे मन मारायचं नाहीये, पण आता बघा आम्ही हे दोघं चर्चगेटला सारखे सारखे येणार ना. हे लोकं सारखे सारखे चर्चगेटला येणार म्हणजे माझे एकटीच कॉलेज, म्हणून मी बोलली चल खाऊ आपण. आणि आम्ही खाल्लं. आता पार्ल्याला ना मी येणार ना हे दोघे येणार. आणि फक्त गजालीमध्ये खायला तरी पार्ल्याला घेऊन आम्हाला कधीच येणार नाही. आता मी त्या नाटक बघायला आलेलं मग मी डॅडू आणि मी लगेच असं झालं की गजाली मग म्हणून आम्ही आता इथे आलो आम्ही खाल्लं पाहिजे. आम्ही रोज रोज थोडं येणार. अगं हो, पण मला ना ते मेन्यू कार्ड बघून माझं कसं होतं ना की मरमर करून एवढे पैसे कमवायचे बाई. एका डिश तिथे मी जेवणार नव्हती. तिथे पण तो आता ही खाणार नाही, थोडंसं खायचं. मी काय थोडंसं खाईन. आणि घरी जाऊन मला बोलले मला भूक लागली. नाही, घरी आहे भात आहे आणि मस्त उडदाची डाळ आहे. इथे मी फक्त म्हणजे यांच्यासाठी ते काहीच खाणार नाही. नाही खाणार. मी काहीच नाही खाणार. अरे तसं नसतं, कधी पण आहे ना चांगल्या जेवणाचा अनुभव घ्यायचा असतो. आता आपण एक्सपिरियन्ससाठी आलो इथे. हां माझं गाईस हे आहे ते ती चटणी. गाईस हीच ती चटणी जिच्यासाठी मी आली. ऑथेंटिक टेस्ट आहे. हाय गाईस, आता आम्ही ट्रेनच्या फालतू गर्दीमध्ये आहे, जे की मी रोज डील करते. हे लोक नाही करत. आणि तेवढी गर्दी नाही आहे, हां. रोज असते. हे तर काहीच नाही आहे. मी ज्या गर्दीमध्ये रोज ट्रॅव्हल करते ना. मी सांगतो ना आता पुढे. काय आत्ता 10 वर्ष झाली माझी ट्रेन सुटली, नंतर तुमच्यापेक्षा जास्त प्रवास केलेला आहे गर्दीत. आणि ते पुढे जायचं म्हणजे चेंबूरला. चेंबूरला जातो. ही मी पण बेलापूरला जाऊन आली आहे. एकदा ना डेली जायचो ते चेंबूर. डेली जात होते. एकदा नाही ना चाल झाली. पण मी खूप प्रवास करते आता. मी प्रॉपर लोकल ट्रॅव्हलर झालेली प्रॉपर. एवढी गर्दी नाही. हा इतकी नाही. ओके ओके. उभरायला जागा आहे. चला गाईस, तुम्हाला हॉटेलच्या जेवणाचा खरा रिव्ह्यू मी घरी गेल्यावरती. हा. हाय गाईज, तर आत्ता आम्ही आलो घरी. अर्धा पाऊण तास झाला. बराच उशीर झाला आम्हाला घरी यायला. तिकडं हॉटेलमध्ये जेवण वगैरे करत बसलो. सगळ्यात पहिले तर त्या हॉटेलचं जेवण मला तर 1% पण नाही आवडलं. कसं ते सोनाली बेंद्रेने एवढी तारीफ केली काय माहीत नाही त्या जेवणाची, पण मला नाही आवडलं बाबा. यांना आवडलं असेल तर काय माहिती नाही. ते जेवढं नाव आणि जेवढं त्या जेवणाची प्राईज आहे ना, त्याला ते बिलकुल हे नाही. म्हणजे असं वाटत नाही की हां ठीक आहे 500 रुपये एका थालीचे 500-550 रुपये गेले. आणि थालीमध्ये काहीच नाही, निरा रस्सा, 2 फ्राय आणि आम्ही चपातीच्या जागी घावणी घेतली होती बस. थालीमध्ये काही एवढंच असतं का? आणि ते पण 550 रुपयाचे. ठीक आहे, ज्यांना आवडतं त्यांना आवडतं. मला नाही आवडलं, त्यामुळे मी सांगितलं की मला नाही आवडलं. श्रावला पण नाही आवडलं ते ॲक्च्युली. आणि आता नाटक. गाईज नाटक इतकं भारी आहे ना, इतकं भारी आहे
इतकं खदखदून हसवतात आणि शेवटी ना शेवट अगदी हृदयाला म्हणजे असं टच करून जातं. इतका छान त्यांनी शेवट केला, खूप भारी. ते जेव्हा ती नम्रता बोलते ना तेव्हा आपण स्वतःला रिलेट करतो की अरे ही माझंच बोलते का, असं होतं. एका मिनटात आपण म्हणजे विसरून जातो की ही नक्की हे सगळं माझ्यासोबतच होतं आहे असं, म्हणजे हा आहे, मला पण असं बोलायचं होतं. ते सगळ्या गोष्टी ती बोलते. त्यामुळे ते खूप छान नाटक आहे. तुम्ही नक्की बघा आणि सगळ्यांसोबत बघा, असं एकट्यात नका बघू, सगळ्यांना घेऊन जा आणि सगळ्यांसोबत बघा. खूप छान आहे. मला खूप आवडलं नाटक. यांना विचारू, यांना कसं वाटलं. अर्थात छान नाटक आहे आणि माझ्या मित्राचंच नाटक आहे. हां, प्रसाद खांडेकर. त्याला आधी आम्ही सांगितलं नव्हतं आम्ही येणार आहोत नाटकाला, त्याला माहीत नव्हतं कारण की आम्हीच वेळेवर गेलो. आणि खूप छान नाटक आहे. छान नाटक म्हणजे ते नाटक हिंदी गुजरातीमध्ये होतं. मी दोन्ही व्हर्जन बघितले त्यातले आणि आता मराठीत केलं. पण गुजराती आणि हिंदीपेक्षा मराठी जबरदस्त केलं. खूप छान केलं. आणि कारण की शेवटी आपले हास्यजत्राचे सगळे कलाकार आहेत, सगळ्यांची कामं अप्रतिम आहेत, सगळ्यांनी एकसे एक आहेत सगळे. आणि कधी कधी नाटक बघताना पाहत होतं आपण हास्यजत्रा बघतो की काय, आणि तो इम्पॅक्ट अजून तसंच आहे सगळ्यांच्या डोक्यात, अजूनही तसंच आहे सगळ्यांच्या डोक्यात. पण नाटक खूप छान आहे, सगळ्यांची कामं छान आहेत. एक छान विषय घेतला, म्हणजे एक प्रकारे मी तर म्हणेन जेनझी लोकांचं नाटक आहे. कारण की हा आजचा विषय आवर्जून बघावं. हा जेनझींनी आणि त्यांच्या आईवडिलांसोबत, म्हणजे फॅमिली सकट फॅमिली ड्रामा आहे, त्यामुळे फॅमिलीसोबत असणं आवश्यक. आणि खूप चांगला विषय हाताळला त्यांनी. म्हणजे आजकाल मी म्हणजे तेवढं तुम्हाला सांगणार नाही कारण की नाटकाची मग ती गोडी निघून जाईल. पण थिएटरमध्ये जाऊन नक्की नाटक बघा, कारण की आपली मराठी नाटकाचा आशय एवढा छान असतो, विषय एवढे छान असतात, खूप छान संदेश देतात. आणि लाईव्ह परफॉर्मन्समध्ये आपल्या मराठी थिएटरचा कोणी हात पकडू शकत नाही. परेश रावलसारखा ॲक्टर मराठी थिएटरला एवढं गुणगान करतो आणि आपल्याला आपली ही संस्कृती आहे, आपली ही एवढा लाभलेला संचय आहे आपल्याकडे, पण आपण तिथे जात नाही, नाटक बघत नाही. कारण की एक पिक्चर बनवणं खूप सोपं आहे, पण नाटक उभं करणं खूप अवघड आहे. कारण की एकच काम तुम्हाला रोज रोज करावं लागतं आणि त्याच ताकदीने करावं लागतं, त्याच एनर्जीने करावं लागतं. त्यामुळे त्यांची जी मेहनत आहे ना त्याला आपण खरंच सलाम केला पाहिजे. नाटक बघा, कारण की मराठी माणसाने नाटक बघितलं तरच नाटक समृद्ध होईल आणि आपली संस्कृती नाटकाची खूप पुढे जाईल. खूप चांगला विषय आहे, खूप छान काम केलं सगळ्यांनी. आणि आम्ही पुन्हा एकदा जाऊ नाटक बघायला, पण तुम्ही एकदा सर्वांनी जा. आणि छान नाटक आहे, बघा, एकदाच नाटक बघा आणि सगळ्यांना घेऊन जा. थँक्यू. खरंच गाईज, नाटक खरंच खूप छान आहे. आणि आम्ही नाटक संपल्यानंतर त्यांना भेटायला सुद्धा गेलो. तो पण थोडंसं छोटीशी क्लिप आहे, ते मी टाकेलच. तर बस एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हॅलो, इथे कॅमेरा हे ठेव असंच. आपला राकेश जाधवचा त्यांनी तिन्ही व्हर्जन पाहिजे. थँक्यू.